नमस्कार, मी पन्नरडक. आज आहे 21 ऑगस्ट 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. तर पाहू शकता की सूर्यदर्शन झालं. 21 तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात येतं. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत, 26 पर्यंत काय करा, शेतामध्ये जिथं पाणी साचलं असेल तर सुपर फॉस्फेट वगैरे फेका. हे केल्याच्या नंतर ते पाणी आटून जाईल. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये 27, 28, 29 दरम्यान राज्यात पुन्हा थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ह्या 4-5 दिवसामध्ये काय करायचं, तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. परत पुन्हा पाऊस येणार आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर हे 27, 28, 29 पडला की पुन्हा 2-3 दिवस गॅप देईल की परत सप्टेंबर मध्ये पुन्हा पाऊस येणार आहे. म्हणजे हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे. म्हणून काय करायचं, जशी उघड भेटेल तसं तुम्ही काम करून घ्या. आणि पाहू शकता की हे माझं सोयाबीन इकडचं एक सोयाबीन इकडल्या शेतामधलं. इथं काय झालं की इथं पाणी साचलं म्हणून इथं देखील आम्ही हे खत फेकलो आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे. तर मी म्हणतो होतो ना 21 तारखेपासून उघड होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. पण राज्यात तुम्हाला सांगायचं जर आज देखील ना असं ऊन पडणार आहे बघा. पण ऊन पडल्याच्या नंतर दुपारी 3 वाजता 2:30च्या नंतर पुन्हा स्थानिक स्वरूपाचा मध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येणार आहे. हे पाऊस आणखी असा 1-2-3 दिवस मध्ये 24 तारखेपर्यंत असाच ना काय होईल, ऊन पडेल सकाळून लगेच दुपारच्याला थोडं सरी येतील म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यामध्ये आता परत ना 27 ऑगस्ट, 28 आणि 29 दरम्यान पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. पण त्याचं स्वरूप आता हे जसा पाऊस पडला तेवढं नसणार आहे. फक्त थोडं विदर्भाकडे जास्त असणार आहे. त्याचा व्हिडिओ आपण उद्याच्याला सविस्तर देणार आहोत. पण सध्या तर राज्यात 26 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. फक्त म्हणजे काय होतं, स्थानिक वातावरण होऊन सरी येत असत्या म्हणून शेतीचे कामे करून घ्या, फवारणी देखील करून घ्या. आणि आणखीन एक सांगू इच्छितो, मी म्हटलं होतं ना नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे आणि त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे. तर जायकवाडीचं पाणी सुटलं आणि त्याच्यानंतर आज सकाळी एक बातमी बघितली होती, नांदूर मधली शहर मधून जवळपास 45,000 पाणी सुटलंय. म्हणजे ते 45,000 गंगापूरचं पाणी आलं, पुन्हा नाशिकच्या गोदावरीचं आलं. तर तुम्हाला एक सांगतो, जायकवाडी धरण आतापर्यंत 97% भरलंय. आणि 97% भरल्याच्या नंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर 10,000 क्युसेसनं जर पाणी समजा नदी गोदावरी नदी जर येत असलं तर काय होतं, त्या जायकवाडी धरणाचं दररोज 1 TMC पाणी वाढतं. हे तुम्हाला एक म्हणजे ढोबळ मानाने सांगायलो. पण हे पाणी किती येलंय, आता नांदूर मधनेश्वर मधून 45 न येलंय, दुसऱ्या गंगापूर धरणातलं येलंय, त्याच्यानंतर गोदावरीला म्हणजे नाशिकहून येलंय. ही जर परिस्थिती राहिली तर मी म्हणतो उद्याच्याला हे नाशिकचं आपलं उद्या हे जायकवाडी धरण 102 TMCच्या पुढे सर्कल. म्हणून माझं तरी म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी एखाद्या तिकडे जर जास्त पाणी झालं तर जास्त फ्लो सुटला तर गोदावरी काठच्या शेतकऱ्याच्या पाईपलाईन असो, मोटर, स्प्रिंकलरचे सेट वाहून जाते. तुम्ही जनावरांची काळजी घ्या, कारण की तुम्ही नदीकाठात तुमचे गोट आहेत म्हणून पाणी एखादं जास्त सुटलं तर तुमचं हानी होईल. म्हणून हे सर्वप्रथम ह्या मध्ये जायकवाडी धरणाच्या गोदावरीच्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला हे अंदाज सांगू इच्छितो.